महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे. आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये काय घडलंय ते तुम्ही पाहता. फक्त भ्रष्टाचार, कुठलेही प्रश्न सुटत नाही, साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाही. अधिकारी मुजोर झालेले आहेत. सगळी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीसच्या हातात सगळे सत्ता आहे. आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा, आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची जी कायदेशीर घरं होती ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. तोच प्रकार घोटी त्र्यंबकेश्वर चालू आहे. शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाहीये आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं, शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. हे सगळे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन, जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणांगणात उतरणार आहोत. महायुतीला उघडं नागडं करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे, संविधानाचं संरक्षण आहे, लोकशाहीचं संरक्षण आहे, विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचं कारस्थान आहे, हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल. अजून 2 गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये. मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातले, बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत. ती यादी 100% दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे. लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाहीये. सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करताय आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा वापर करताय. हे आमचा रास्त असा आक्षेप आहे आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे, विश्वासार्ह पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार याद्या निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे. जरी सरकारने ही मागणी केली नाही, निवडणूक आयोगाने मान्य नाही केले, तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या विरुद्धचं कॅम्पेन सुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत. तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो. ज्या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनता विरोधी, देशविरोधी आणि सबंध महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपल्या महाविकास आघाडी आणि महागठबंधनचे सगळे सर्व शीर्ष नेते इथं उपस्थित आहेत. ते निश्चितपणे या संदर्भातली भूमिका मांडतील. खर तर आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे अशी एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर असं आपल्याशी चर्चा केलेली आहे. खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिलाय तो बजावता यावा. आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचोरी कशा प्रकारे केली जाते आणि केली गेली आहे आणि त्या मतचोरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या
हे सरकार निवडून आलेलं हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि 96 लाख मतं आज दुबार, आणि ज्यांचे पत्तेच नाहीये मतदानामध्ये मतदारांचे, असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा मान्य कलेक्टर साहेबांना आणि वसंत भाऊंनी यांनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. आम्हीच नव्हे, आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आजबंटी तिदमेच्या बातम्या त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेला आहे, मतदान वाढलेले. मात्र मॅडम भाजपच्या आहेत, त्यांनी सुद्धा आरोप केला. मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे, या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं, ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं. अशा पद्धतीने मतचोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे. अनेक उदाहरणं, खरीच परिस्थिती डॉक्टर कराडांनी या ठिकाणी सांगितली. शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, आमचे मुद्दे. अजून एक मुद्दा फार महत्वाचा आहे. मागे आम्ही शिवसेनेने मनसेने जो 12 ऑक्टोबरला मोर्चा काढलाय नाशिक शहरामध्ये, हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं, भयमुक्त व्हावं, भ्रष्टाचार मुक्त व्हावं. जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे, की जेणेकरून ज्या येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या, जनतेला मतदान करायला मिळावं. याला सगळी बगल देऊन महायुती चालढकल करते आणि या नाशिकला गुन्हेगार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता, तुम्ही बघितला असेल की पहिल्यांदा दादा भुसे माननीय संदीप कर्णिक साहेबांना भेटले, त्याच्यानंतर नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा धसका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं. आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा. आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही, खड्डे मुक्त नाशिक व्हावं, असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. आणि आज ती पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जनतेला न्याय मिळावा, लोकशाही जिवंत राहावी, संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा, यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत. आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे. आपण एक बघितलं असेल, काल रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1800 कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणता मला माहित नाही. अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळे चालू आहेत. या सगळ्या महायुतीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे, जो लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, शेतकऱ्यांवर होतोय, पिंपळगाव बावला ते पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांचे घरं पाडले, त्यांचे व्यवसाय बंद केले. एवढा अन्याय अत्याचार या सरकारचा चालू आहे. यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी राहुल दिवे असतील, ज्ञानेश्वर गायकवाड असतील, विनायकजी पांडे, वसंत भाऊ, डीजी सूर्यवंशी, गजानन शेलारजी, गोकुळजी पिंगळे, आमचा प्रतिमेशजी गीते, सर्व जैनी मीटिंग खरं आयोजित केली
आमचे तानाजी जाय भावे, आमचे दाजी डॉक्टर GLG कराड, ही सर्व मंडळी, सुदाम कोंबडे, सलीमामा शेख, राजू देसले, हे सर्व एकत्रितरित्या आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजन करून मनसे अजूनही महाविकास आघाडीत अधिकृतपणे सामील झाली नाही. काँग्रेसने मनसेला घ्यायचं की याबाबत आम्ही विचार करू असं म्हणत असताना स्थानिक पातळीवर आपण निर्णय घेऊन टाकला आहे. नाही, आता राज साहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत, महाविकास आघाडी ठरवील त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत. परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो. पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत स्थानिक पातळीवर. परंतु मला असं वाटतं आम्ही त्या सगळ्यांना जे आमच्या बरोबर त्यांना बरोबर करून जे आमच्या बरोबर त्यांना सोडून आम्ही सगळे एकत्र राहणार. तुम्ही आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या बाजूला बसलेले आहात. मुंबईत जो मोर्चा निघाला त्यामध्ये तुमचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर महत्वाचे नेते नव्हते. या निवडणुकीमध्ये मनसे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जाणार आहे. नाही, त्या मोर्चामध्ये बाळासाहेब थोरात स्वतः त्या मोर्चामध्ये होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल, या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हद्दपार करायचं. प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या. जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये, या पैशाच्या विरोधात जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडलेलं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. राहिला विषय निवडणुकीचा, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चाचपणी करत आहोत. सगळे आम्ही एकत्र जात आहोत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सगळे एकत्र मूड बांधत आहोत आणि ही महाविकास आघाडी ताकद आम्ही एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. वरिष्ठ पातळीवर आपण ठरवलंय का, त्यांची परवानगी घेतली आहे का? प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला निर्देश दिलेला आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि तसा तुमचा प्रस्ताव बनवून आम्हाला पाठवा. आजची आमची बैठक झाल्यानंतर प्रत्येक नगरपालिका निहाय, जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत त्या निहाय आम्ही त्याचा प्रस्ताव बनवून पाठवणार आहोत. परंतु आमचा हट्ट त्यांना असणार आहे की आम्हाला एकत्र राहू द्या, वरती तुम्हाला काय उत्तर द्यायचं द्या. स्थानिक लोकांना आम्हाला एकत्र येत असताना आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरे जावं लागणार आहे, तर आम्ही या मलाटे शक्तीला थांबवू शकतो. हे बघा, आम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सुद्धा आमच्या सोबत घेतली होती. आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री केलं आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये. आम्हाला जर ही जातीवादी शक्ती जर थांबवायची असेल तर आम्हाला एकत्र येणं, मला असं वाटतं, क्रमपात्र आहे. हा स्थानिक मुद्दा आहे. आता स्थानिक नगरपालिकाचे कामं काय असतात, नगरपालिकेचे कामं त्रिशंकू असतात. प्रत्येकाला मुबलक पाणी मिळालं पाहिजे, कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, अतिक्रमण नाही झाली पाहिजे, खड्डेमुक्त झाले पाहिजे. या महत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला एकत्र यायला काय फरक पडतो. आणि माझा प्रश्न विचारला नाही, मुंबईमध्ये जर बघितलं तर मनसेने 227 पैकी 125 प्रभागांवर दावा दाखल केला आहे. असं काही नाशिकमध्ये होऊ शकतं की 125 म्हटल्यानंतर जवळपास 50% मनसे त्यावरती आपल्याला नाशिकमध्ये होऊ शकतं. तुम्ही सारखे मनसे काँग्रेसच करताय. आपल्याला नाशिकला न्याय द्यायचा आहे, नाशिकच्या जनतेला न्याय द्यायचा आहे. सगळे एकत्र विचार करूनच बसले. सारखं मनसे काँग्रेस ते विचारण्यापेक्षा नाशिक मध्ये काय चाललंय, लोकांवर काय अन्याय ते बघा. पक्षात काय झालं ते महत्वाचं. दोन गोष्टी अण्णांनी जे सांगितलं, रामने सांगितलं, आम्ही लोकसभा बरोबर लढलो, विधानसभा बरोबर लढलो. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या आम्ही बरोबर लढणार, त्यासाठी आम्ही एकत्र. मनसे अधिकृतरित्या महाविकास आघाडीमध्ये सामील झाली का, याचं आपलं उत्तर काय? अहो, तुम्ही स्थानिक स्तरावर पक्षांनी सगळ्यांच्या सांगितलंय, तुम्ही ठरवा. ऐका ना, सगळे पक्ष होते त्यामध्ये, फक्त मनसे नव्हता, पण आज आपण त्या सर्व एकमध्ये सामील झाला. आता आपण सगळे एकत्र झाले, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बघा, पहिली जर सगळे एकत्र बसले तुम्हाला काय प्रॉब्लेम? एक मिनिट, कोकणामध्ये सुद्धा शिंदे सेना आणि राष्ट्रवादी तिथे एकत्र आहे.
असं काही नाहीये. स्थानिक पातळीवरचे अधिकार दिलेले, स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील त्या स्थानिक पातळीवर निर्णय येणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांनी असं ठरवलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, राष्ट्रवादी शरद पवार असतील, कम्युनिस्ट असतील, या ठिकाणी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर कोणी पक्ष अजून उरलेले असतील त्यांना सुद्धा सोबत घेणार. ज्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधात जो देशाचं